विलिनीकरणाच्या बैठकींबाबत माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला. अजितदादांबरोबर जवळजवळ 14 बैठका झाल्यात. त्याच्यामध्ये अनेक बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो, आमचे बाकी सहकारी सुद्धा होते. पण आता याच्या बाबतीत असं आहे की सध्या आता दुखवट्याचा काळ चालू आहे आणि हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे कोणत्या तारखेला बैठक झाली अजितदादांबरोबर, किती वाजता बैठक झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, त्या बैठकीमध्ये काय ठरलं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्याचं सांगू. सुप्रियाताई शरद पवार साहेब हे सुद्धा बैठकीला होते. सुप्रियाताई सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होत्या. शरद पवार साहेब सुद्धा काही बैठकीला उपस्थित होते. त्याच्यामुळे सर्वांना माहिती आहे, त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे सर्वांना. मी सुद्धा उपस्थित होतो. आमच्याबरोबर जे 4-5 महत्वाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ते सुद्धा उपस्थित होते. अनिल देशमुख म्हणाले, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्यासोबत जवळपास 14 बैठका पार पडल्या. या बैठकींना मी स्वतः अनेक वेळा उपस्थित होतो. या बैठकीत कोण होते आणि काय ठरलं हे दुखवटा काळ संपल्यानंतर सविस्तर सांगणार आहे. तसेच काही बैठकींना शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या बैठकींबाबत अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजप आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी जोरदार पलटवार केला आहे. मला असं वाटतं की अनिल बाबू निवडणुकीत जे पराजय झाला त्यांचा, आणि कुठेतरी अनेक वर्षापासून सत्तेत असलेले मंत्री असलेले अनिल बाबू परत सत्तेत येऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की त्यांना थोडंसं या सगळ्या याचा फार त्यांना ते पचनी पडत नाही आहे, आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करत आहे. हे सगळे सत्ता पिपासू जे लोक आहेत ते कुठेतरी राष्ट्रवादीला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी दिवा स्वप्न बघितले होते की राष्ट्रवादीसोबत परत युती करून राष्ट्रवादीला परत आपल्या ताब्यात घेऊन राज्य सरकारमध्ये सामील होऊन परत मंत्री होण्याचा काही लोकांनी स्वप्न बघितले होते. ते होऊ शकले नाही, आणि म्हणून मला असं वाटतं मानसिक स्थिती यांची बिघडलेली आहे, आणि म्हणून ते नितीन गडकरी साहेबांवर किंवा नितीन गडकरी साहेबांबद्दल या प्रकारचं वक्तव्य ते करतात आहे, किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवर आरोप ते करतात आहे. विलिनीकरणाबाबत ज्या संदर्भात माध्यमांशी बोलताना डॉक्टर फुके म्हणाले की अजित पवार हयात नसल्याने काही सत्तालोलुप लोकांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सुनेत्रा पवार हे कदापि होऊ देणार नाहीत असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विलिनीकरणावर 14 बैठका झाल्याचा दावा करणारे अनिल देशमुख दीर्घकाळ सत्तेत होते, त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्याचा मोहापोटीच ते असे वक्तव्य करत असल्याचा आरोपही फुके यांनी यावेळी केला आहे.